स्तंभ म्हणजे या भूमंडलात प्रगट होतात त्यावेळेला त्यांचे फक्त चरण त्या ठिकाणी उमटले जातात आणि त्यांच्या चरणांवर देवी देवताची राजोपचार पूजा करतात. त्या राजोपचार पूजेला सिद्ध मंगल पादुका पूजन असं म्हटलं जातं. आणि सिद्ध मंगलच का तर त्यांच्या बरोबर ह्या भूमंडलामध्ये ज्या अष्टसिद्धी स्थापन केलेल्या आहेत, परब्रह्माने जे अनघा दत्तात्रय अनघा लक्ष्मी यांचे पुत्र अष्टसिद्धी, आपण सगळे नवनाथ वाचतो. नवनाथाच्या पहिल्या अध्यायामध्ये अष्टसिद्धींचा उल्लेख आलेला आहे. अनिमा लगिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्य महिमा आणि कामा व सहिता अशा 8 सिद्धी. त्या 8 सिद्धींच्या आशीर्वादाने नवनाथांनी सर्व देवांवर विजय मिळवला आणि शाबरी विद्येची रचना केली. त्या अष्टसिद्धींचं पूजन आणि त्या अष्टसिद्धींची सेवा त्या सिद्ध मंगल पादुका पूजनामध्ये केली जाते. आणि त्या अष्टसिद्धींचं पूजन करून अष्टसिद्धींचा आशीर्वाद आपल्याला घेतला जातो. आणि अष्टसिद्धींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण महाराजांच्या पादुकांवर ते सिद्ध मंगल पादुका पूजन करतो. त्या सिद्ध मंगल पादुका पूजनामध्ये आपण महाराजांच्या पादुकांवर विविध अभिषेक करतो. पहिला अभिषेक हा पंचामृताचा अभिषेक ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं आपण पठण करतो. त्यावेळेला गणपती, सरस्वती आणि कार्तिक स्वामी ह्या देवता महाराजांच्या त्या पादुकांवर सूक्ष्म रूपाने विराजमान होतात आणि आपल्याला ज्ञानाचा, बुद्धीचा, विद्येचा आशीर्वाद देतात. त्यानंतर आपण महाराजांच्या चरणांवर नवधान्याचा अभिषेक करतो. त्यावेळेला नवधान्याचा अभिषेक करत असताना नवग्रह आणि 27 नक्षत्र ही त्या ठिकाणी विराजमान होऊन त्या ठिकाणी उपस्थित राहून महाराजांच्या साक्षीने अभिषेक करणाऱ्या सेवेकऱ्याला आशीर्वाद देतात की यांच्या कुंडलिकामधला कुठल्याही ग्रहाचा दोष असेल, नक्षत्र शांतीचा दोष असेल, तो दोष दूर होण्याचा आशीर्वाद महाराजांच्या साक्षीने आपल्याला देतात. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुठल्या ना कुठल्या नक्षत्राचा, जन्माचा दोष, शांती, ग्रहाचा दोष. आपण जर एखाद्याकडे कुंडलिका दाखवली, आपल्याला सांगितलं जातं अमुक अमुक शांती करा, राहू केतूची शांती करा, शनीची शांती करा, मंगळाची शांती करा, अनेक ग्रहांची शांती करा. पण ज्या वेळेला आपण सिद्ध मंगल पादुका पूजनामध्ये नवधान्याचा अभिषेक करतो त्यावेळेला नवग्रहांच्या 27 नक्षत्रांच्या आशीर्वादाने ही शांती करायची गरज पडत नाही. आपण इतर वेळेला शांती केली तर त्याचं 50% आपल्याला फळ मिळतं. पण नवधान्याचा अभिषेक साक्षात महाराजांच्या चरणांवर केला तर महाराजांच्या साक्षीने आपल्या कुंडलिकामधला ग्रहदोष, नक्षत्र दोष हा पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर महाराजांच्या चरणांवर षोडश द्रव्याचा अभिषेक केला जातो. आणि आज षोडश द्रव्य म्हणजे ही संपूर्ण प्रकृती आणि आपल्या कुठल्याही कर्माला साक्षीदार ही प्रकृती असते. आपण काही करा, चांगलं करा, वाईट करा, त्याला साक्षीदार ही प्रकृती असते. तुम्ही एखाद्या कोपऱ्यात जाऊन केलं एखादं वाईट करा तरी सुद्धा प्रकृती ही चराचरात या प्रकृती साक्षीदार असते. आणि त्या प्रकृतीचा अभिषेक आपण महाराजांच्या चरणांवर करतो त्यावेळेला प्रकृतीचा आशीर्वाद आपल्याला दोषमुक्त होण्याचा त्या ठिकाणी प्राप्त होतो. कुठलेही दोष असू द्या, कर्जाचे दोष असतील, एखाद्याला शब्द दिला असेल तो शब्द पूर्ण केला नाही, ते दोष एखाद्याला जाऊ द्या. आपण स्वामींना तिथं शब्द देतो, महाराज मी रोज आरतीला येईल, महाराज मी रोज 3 अध्याय 11 माळी करेन. पण आपण सातत्याने करतो का? 2 दिवस येतो, 4 दिवस येतो, 5व्या दिवशी काहीतरी आज जाऊ द्या, उद्याला जाऊ, उद्या जाऊ द्या, परवा जाऊ द्या, गुरुवारी जाऊ, गुरुवारपासून रेग्युलर चालू करू. 3 अध्यायाची तसंच आहे. एक आठवडाभर पण आपण 3 अध्याय करतो, पूर्ण स्वामी चरित्र होतो. आता उद्याचे 2 दिवस जाऊ द्या, परत परवापासून नवीन चालू करू. मग ते परवापासून करत करत 1 महिना जातो. एखादा काहीतरी चांगला दिवस येतो, गुरुपौर्णिमा येते, गुरुवार येतो, पाडवा येतो, आता चालू करू. म्हणजे आपण सातत्याने करत नाही, महाराजांना शब्द देतो. गुरुपीठावर गेल्यावर माऊली म्हणतात दर मिटिंगला यावं. त्या ठिकाणी आपण उत्साहाने म्हणतो आम्ही दर मिटिंगला येऊ, आता माऊलींच्या दर्शनाला आम्ही येऊ. दर मिटिंगला आपण एक मिटिंग करतो, पुढच्याच वर्षी जातो डायरेक्ट. हा शब्द आपण देतो, हे शब्द पूर्ण करत नाही, हे दोष सुद्धा आपल्याला लागतात. शब्दांचा खूप मोठा अर्थ आणि शब्दांचा खूप मोठा खेळ आहे.
तर ते दोष दूर होण्यासाठी हा प्रकृतीचा अभिषेक म्हणजे षोडश द्रव्यांचा अभिषेक महाराजांच्या चरणांवर केला जातो. ते दोष दूर होतात. त्यानंतर महाराजांच्या चरणांवर काषाय अभिषेक केला जातो. काषाय अभिषेक म्हणजे विविध आयुर्वेदिक वनस्पती, मसाल्याचे पदार्थ आणि दशमूळ यांच्यापासून तयार केलेला काढा, त्या काढ्याचा अभिषेक महाराजांच्या चरणांवर केला जातो. ह्या काढ्याचा अभिषेक फक्त म्हणजे नरसोबाच्या वाडीला केला जातो. नरसोबाची वाडी माहितीये, जिथं महाराजांनी आपल्या विमल पादुका स्थापन केलेल्या आहेत, पाषाणाच्या पादुका. ज्या वेळेला पंचगंगेला पूर येतो त्यावेळेला 15 ते 20 दिवस ते मंदिर, जवळजवळ कधी कधी 1 महिना सुद्धा लागतो. जोपर्यंत पूर कमी होत नाही तोपर्यंत ते मंदिर महिनाभर पाण्यात राहतं. नरसोबाच्या वाडीचं तुम्ही न्यूजला बघत असाल, पावसाळ्यामध्ये नरसोबाच्या वाडीला पूर आला, महाराजांचं पादुका मंदिर पाण्यामध्ये, दर्शन बंद. आपण 1 ते 2 तास जर पाण्यात काम केलं तर आपले हातपाय कसे होतात, अशी सूज येऊन जाते, पांढरे पडतात, आपल्याला खास सुट्टी लाल लाल होतं. मग त्या महिनाभर महाराजांच्या पादुका पाण्यात राहिल्यामुळे त्यांची अवस्था काय होते, अक्षरशः अनुभव. खरोखरच त्या पादुकांना सूज येते आणि मग ती सूज घालवण्यासाठी महाराजांवर त्या ठिकाणी काषाय अभिषेक केला जातो, काढ्याचा अभिषेक केला जातो. आणि ते अभिषेक झालेलं तीर्थ एखाद्या आजारी व्यक्तीला दिलं तर त्याचे आजार त्या ठिकाणी बरे होतात. आणि आजही ज्यांना ज्यांना माहितीये ती लोक काषाय अभिषेकाच्या वेळेला नरसोबाच्या वाडीला त्या ठिकाणी हजर राहतात ती तीर्थ घेण्यासाठी. आणि तोच काषाय अभिषेक आपण गुरु माऊलींच्या आशीर्वादाने महाराजांच्या त्या सिद्ध पादुकांवर करतो, सिद्ध मंगल पूजनामध्ये. आणि ते तीर्थ घेतल्याने आपले जे काही आजार असतील किंवा पुढे काही होणारे आजार ते होत नाही आणि जे आजार असतील ते बरे होतात. त्यानंतर आपण पंचपल्लवाचा अभिषेक महाराजांच्या चरणांवर करतो. पंचपल्लव म्हणजे वड, आंबा, पिंपळ, जांभूळ आणि औदुंबर या 5 वृक्षांमध्ये 64 योगिनी, 64 भैरव, अष्टभैरव, महाकाल भैरव, 27 मातृका यांचा वास या 5 देवतांमध्ये असतो. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा सुद्धा वास असतो. आणि ज्या वेळेला आपण त्यांचा अभिषेक महाराजांच्या चरणांवर करतो त्यावेळेला 64 योगिनी, नक्षत्र, भैरव, काल भैरव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने कुठेही आपल्याला अपयश येत नाही, आपली प्रगतीच होत जाते. हे सगळं झाल्यानंतर महाराजांना चंदन लेपन केलं जातं आणि पुष्पार्चन महाराजांच्या नावाने ज्या वेळेला आपण महाराजांच्या चरणांवर करतो, एक एक फूल आपण आपल्या शरीराचा स्पर्श करून महाराजांच्या चरणांवर अर्पण करतो. पुष्पार्चन त्यावेळेला त्या फुलांच्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या आधी व्याधी, दुःख, दरिद्रता, आळस, षडरिपू हे आपण सगळे महाराजांच्या त्या चरणांवर अर्पण करतो. आणि महाराजांच्या चरणांमधनं त्या ठिकाणी एक अशा पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक किरण ते बाहेर निघून आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्याचा आशीर्वाद प्रदान करतात. असे हे सिद्ध मंगल पादुका पूजन गुरु माऊलींच्या आशीर्वादाने गाणगापूरला 2 फेब्रुवारी गुरु प्रतिपदेच्या दिवशी हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहे. आणि जो कोणी या सेवेला उपस्थित राहील त्याला नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद मिळणार आहे. कारण नृसिंह सरस्वती महाराज अमरजा भीमा संगमामध्ये त्या दिवशी विलीन झाले होते. आणि तोच तो दिवस आजही गाणगापुरामध्ये जिथं गुरुचरित्र असलं तिथं महाराज येऊन बसतात, जिथं महाराजांच्या पादुकांची पूजा असेल तिथं महाराज येऊन बसतात. आणि मग साक्षात नृसिंह सरस्वती महाराज तिथं विराजमान असतील. त्यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणून सर्वांनी या सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहायचंय. आणि या सेवेला गणेश यागाला सुद्धा प्रवेश पत्र हे कंपल्सरी